मराठवाड्यातली परिस्थिती आणि अनेक जिल्ह्यांमधली परिस्थिती खूपच गंभीर आहे, कारण शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं आहे आणि एकाईचा आक्रोश हा मन सुन्न करून टाकणार आहे. नेमकं काय घडलंय, कुठे घडलंय, जाणून घेऊया. म्हणजे मी कष्टाच्या पैशाने संसार केलेला एवढ्या माध्यमात झालं की नाही विचारूच नका. मला सांगतो दप्तर सगळं लेकरांच्या सकाळी लेकरांनी मुलांनी मला म्हटलं विचारलं मग मी माझं दप्तर सगळं वाहून गेलं का ग. त्याला मी इकडे दाखवायला सुद्धा आणलं नाही. सकाळी उठल्यावर जर लेकरं विचारत असतील की आमचं दप्तर कुठे आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच. हा जवळपास बघितलं तर हा चिखल आहे. हा चिखल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे. भूममध्ये रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. भूममधल्याच गटकळ कुटुंबाच्या घरात आपण आलेलो आहोत. खरं तर आतमध्ये वीज नाही, उजेड नीट दिसणार नाही, मात्र इथली परिस्थिती मनाला कापर पडणारी आहे. आपण पाहू शकतो की कसा अक्षरशः घरामध्ये चिखलाचा खच झालेला आहे. परिस्थिती एवढी बेकार होती विचारूच नका. मी बहिणीच्या घरी झोपाय गेले लेकरं घेऊन आणि म्हणजे मी कष्टाच्या पैशाने संसार केलेला एवढ्या माध्यमात झालं की नाही विचारूच नका. खरं तर शब्द नाहीये त्यांच्या हे करायला. आपल्याला सुद्धा या गोष्टी बोलताना, कारण या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की सगळं अक्षरशः ज्या मुलांच्या ज्या भावना ते सांगतात की सकाळी उठल्यावर जर लेकरं विचारत असतील की आमचं दप्तर कुठे आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच. काय परिस्थिती होती रात्रीचं, तुम्ही कसं याला सामोरं गेलं? परिस्थिती म्हणजे लई बेकार परिस्थिती होती. म्हणून ते बळ कसं तरी आम्ही इथून निघालो. या 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 घरामधले ही जी यांची झोपण्याची बेडरूम असेल, खरं तर या आता लाईटची हे नाही आपल्याला. या बेडला विटांचा आधार दिलेला आहे. फ्रीज सगळं साहित्य इकडे अस्ताव्यस्त पडलेले. अजूनही या ठिकाणी चिखल आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर हे होतं ही हा जवळपास बघितलं तर हा चिखल आहे. हा चिखल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे. चिखलगाळ सगळ्या घरामध्ये, चूल सगळी त्यांची विजलेली आहे. काय तुझं रात्रीचं तुझ्या शाळेचं दप्तर वगैरे पावसामध्येही गेलं का? हो. ही चिमुकली लेकरं, त्यांना त्यांच्या शब्दातल्या भावना मांडता येणार नाहीत, मात्र त्यांची आई असेल, वडील असेल, यांनी ज्या पद्धतीनं या पावसाचा सामना केलाय ना, आज घराची जी दयनीय अवस्था झाली, खरं तर यांना तात्काळ मदतीची गरज आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम. ही होती